नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू। सर्व खासगी आणि शासकीय शाळांना सुट्टी जाहीर। नागपुरात आतापर्यंत 172.2 मिलीमीटर पावसाची नोंद। गृहिणी कामगारांच्या घरासाठी कामगारांचा आज धडक मोर्चा। उद्धव ठाकरे नांदगावकरही मोर्चात सहभागी होणार। पावसाळी अधिवेशनात आज पुरवणी मागण्यांवर पुन्हा चर्चा। विरोधी पक्षनेते पदावरून अधिवेशन तापण्याची शक्यता, तर विरोधी पक्षनेत्याची निवड होत नसल्यानं मवियाचं काल भूषण गवईंनाही पत्र। आज भारत बंदची घोषणा। 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार। सरकारी धोरणांचा लाभ केवळ उद्योगपती आणि त्यांच्या व्यवसायांनाच होत असल्याचा कामगार संघटनांचा दावा। बोगस बियाण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत खडाजंगी। कृषी अधिकाऱ्याचा राजीनामा न मागितल्यानं भाजपा आमदारांनी आशिष जयस्वालांना घेरलं। आझाद मैदानावरील गिरीश महाजनांची शिक्षकांसोबतची बैठक निष्फळ। आज मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा। शिक्षकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडणार नाही, रोहित पवारांचा निर्धार। मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडला जाण्याची शक्यता। आज ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरेंची घेणार भेट। महाराष्ट्रात आज फक्त मराठी माणसाचाच चालणार। मराठीचा अपमान केल्यास कानाखाली बसणारच, मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। स्टेट बँकेकडनं 96,000 कोटींच्या कर्ज वसुलीवर पाणी। बँकेचे 96,588 कोटी रुपये कर्जदारांनी बुडवले। कर्ज बुडव्यांची नावं जाहीर करण्यास बँकेचा मात्र नकार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नामिबियाच्या दौऱ्यावर। 27 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नामिबियाला जाणार। समुद्रातील हिऱ्यांच्या व्यापारावरती चर्चेची ही शक्यता।